धनश्री इकडे इकडे इकडे. घरी मी वाचायला सांगितलं होतं ना, तू वाचन केलं का मग? हा, आता वाचता येईल ना तुला? मी बघितलं ना तुझं आत्ता, तू छान वाचायलीस खडखड. मग हिचं काय झालं ग? मॅडम मी तुम्हाला सांगू का, मी काल लक्ष्मी बघायला गेलता, त्या गणपतीपाशी रिमोट होता, तिथं गाणी लावत होती त्या बोर्डापाशी. होय ग. मॅडम ही म्हणली लाईट कशी लागते, मी म्हणाली लागणं गेली, तर ही म्हणली लावणं कशी तरी. मी म्हणलं काय झालं म्हटली? मी म्हणलं तिला की ते गाणीचे बटन आहेत का, तर हो म्हणली. तर मी म्हणलं कोणचे बटन आहेत, तर हे बटन आहेत म्हणले. मी म्हणलं एकदा लाव तिला गाणे, लावायला लागणं गेली म्हणून रिमोट ठेवून म्हणलं तर ठी नाही गेली. मग मी तिच्या भावाला विचारलं ना, तिचा भाऊ म्हणला काय बी करू दे तिला. असं का? घरी वाचन करायचं, हां सराव केला ना मग येत असते. तुझं आजारी असल्यामुळे तू शाळेत नव्हती येत ना, त्याच्यामुळे कसं होतंय अभ्यास सारखा जर. मॅडम तिचं नव्हतं दुखत, तिच्या भावाचं दुखत होतं म्हणून ते श्रुती आणि ते येत नाही. आधी मम्मीचं दुखायला होतं, पुन्हा माझं दुखायला, पुन्हा भावाचं दुखायला होतं. आणि हिच्या भावाचं पुन्हा माझं बी दुखत होतं. हो ना, पण तू वाचायचं शिकायलीस ना, घरी पण वाचन करते ना, म्हणून तुला सराव चांगला झालाय. तुझा सराव चांगला झाला पाहिजे यासाठी घरी पण वाचायचं, इथं पण वाचायचं. हां छान. बघ ते मच्छर चावून डोळा कसा सुजलाय, है की नाही? तोंडावर मच्छर बसू द्यायचे नाही.